खम्मागणी काय झालं नीलू, टेन्शन मध्ये दिसतेस? नट्टू, मी प्रेग्नेंट आहे. ही तर आनंदाची बातमी आहे. हे बाळ आपल्या दोघांचं आहे. माझ्या पोटात तुमचं बाळ आहे याचा तुम्हाला खूप आनंद झालाय ना? मॅडम नमस्कार. नमस्ते. इथं काय करताय? चला तिकडे. अहो डॉक्टर, ते पतपेढीच्या बांधकामाविषयी बोलायचं होतं. डॉक्टर, तुम्ही बोला, आपण नंतर बोलूयात. मला माहिती आहे तुम्हाला खूप आनंद झाला, त्यामुळे आता बोलणं शक्य नाहीये. कसला आनंद? ते तू पतसंस्था उभी करतोस ना, तुझ्या आईचं खूप मोठं स्वप्न होतं, तू मोठा माणूस व्हावा. हेच बोलत होतो मी आता यांच्याशी. हो, बरं मी येते, आपण नंतर बोलूयात. डॉक्टर, आता जे काय घडतंय ते समजा तुमच्या कृपेमुळे होतंय बघा. तर ते पतपेढीच्या बांधकामासाठी मी कॉन्ट्रॅक्टर बघतो आणि त्याला काम सुरू करायला सांगतो. चालेल ना? आत्ता मला कळलं डॉक्टरांकडे एवढं पैसे कुठनं येतात. पण डॉक्टर, मी आपण लय हुशार आहे. तुम्ही माझ्यापासून किती बी लपवा, मी बरोबर हुडकून काढत असते. डिम्पल को सिंपल नाही समजणे का? ह्या बिस्किटांची किंमत आहे ना लाखात तरी असणार आहे. म्हणजे मी परत एकदा मुंबईला पळून जाऊ शकते. नाही, असं कसं? आता एवढा खजिना गावलाय तर आणखी गावलच की. म्हणजे त्या पैशामध्ये मला पिक्चर बनवताय आणि ऐशो आरामाची जिंदगी जगताय. पुढे डॉक्टरना लय शातीर आहे. त्यांनी एका जागी पैसे लपवलंच नसणार आहे. कुठं लपवलं तेवढं पैसे त्यांनी? कुठं गेली होतीस? बोल ना, कुठं गेली होतीस? बोल पटकन. आता कसं सांगू यांना? मी डॉक्टरांना भेटायला गेले होते. आता तू तोंड उघडणार आहेस का मी उठल्यानंतर उघडणार आहेस? तुम्ही सारखे काय हो मला प्रश्न विचारत असता? मी घरातून बाहेर कुठे जायचंच नाही का? गेले होते माझ्या एका कामासाठी. तुम्हाला काय करायचंय? मला काय करायचं म्हणजे? थांब बघतो तुझ्याकडे. ए, नवरा आहे मी तुझा, मला उलट उत्तर देतेस तू? तुझी लायकी तरी आहे का माझ्यासमोर उभं राहायची? माझ्यावरती आवाज चढवतेस म्हणजे नक्कीच तू माझ्याशी खोटं बोलतेस. मला माहितीये तू तुझ्या याराला भेटायला गेली. यांनी माझा पाठलाग केला होता की काय? मी डॉक्टरांना माझ्या प्रेग्नन्सी बद्दल सांगितलंय हे यांना कळलं तर नसेल ना? ए बोल ना. मी काय भिंतींशी बोलतोय का? कोणाला भेटायला गेली होतीस तू? बघितलं, यांचा जरा सुद्धा विश्वास नाही माझ्यावर. आणि तुम्ही म्हणताय समजून घे. कसं समजून घेऊ मी यांना? आता तुम्हीच बोला यांच्याशी काय बोलायचंय ते. अहो हे एवढं बोलतायत मला आणि तुम्ही गप्प बसलाय. मूर्ख आहेस का? कोणाची बोलतेस तू? बघा, इथं तुम्ही आहात आणि हे मला विचारताय कुणाशी बोलतीयस.
मुद्दाम मुद्दाम करतोय हा माणूस. तर तुम्हीच समजवा यांना काय समजवायचंय ते. हे तोंड बंद कर तुझा. कोणच नाहीये तिथं. अहो एवढा हाडामासाचा माणूस उभा आहे तुमच्या समोर आणि तुम्ही म्हणताय कोणच नाहीये. चढलीये तुम्हाला, जरा कमी पीत जा. ए वेळ लागले का तुला? वेळ येत का तू बेकल बाई? तुझा इलाज जर केला नाही ना तर तू मला पण येडं करून टाकशील. जाऊ दे, आता ही 2 बिस्किट मिळालीत ना, ही पण लय झाली. बाकीचे पण बिस्किट बरोबर हुडकून काढील मी. आधी ह्याचा बंदोबस्त करायला पाहिजे. तू इथं काय करतेस? डिंपल, मी नसताना माझ्या रूम मध्ये काय करत होतीस? अहो डॉक्टर, तुमची खोली किती घाण आहे म्हणून झाडू मारायला आली होती. झाडू कुठे मग? झाडू अहो त्योच नाही ना म्हणून आणायला चालली होती. थांबा घेऊन येते. थांब. झाडू इथे माहिती ना तुला? काय करत होतीस? डिंपल, मी काय विचारतो तुला, काय करत होतीस इथे? मला वाटलंच असं काहीतरी फालतूगिरी करत असणार. ते इकडे बिस्किट ते. नाही, मी नाही देणार. तुमचा काय संबंध आहे? डिंपल, बऱ्या बोलणं दे, नाही तर नाहीतर काय काय करणार आहे तुम्ही? मी एकदा सांगितलं ना, मी नाही देणार. ती माझी आहे. तुम्हाला काय करायचं ना ती करा. डिंपल, डॉक्टर सोडा माझा हात. ठीक आहे, राहू दे तुला बिस्किट. माझ्याकडून गिफ्ट तुला. काय ही नकली नाही ना बिस्किट? नाही असली असते तर तुम्ही असं जाऊनच दिलं नसतं. मी काय तुम्हाला आज नाही ओळखत. अगं घरीच बिस्किट आहेत, ती सोन्याची आहे. काय तू इतके दिवस माझ्या मागे लागली होती, पैसे हवेत पैसे हवेत. मला तरच आलं तुझ्यावर. घेऊन टाक. माझ्याकडे खूप बिस्किट आहेत, त्यातले हे 2 कमी झाले म्हणून मला काही फरक पडणार नाही. खूप बिस्किट आहे. अहो कुठं आहेत ती? मी किती हुडकलं पण मला सापडलीच नाहीत. हा, तू इथे यावं, चोरून घेऊन जावं म्हणून असं मी बाहेर काढून ठेवतो ना. ती बिस्किट दे इकडे, तुला डबल करून देतो. म्हणजे परत इथे येऊन चोरी करणार नाहीस तू. दे. नाही नाही, मला नाही तुमच्यावर भरोसा. तुम्ही गायब कराल. ठीक आहे, मग तुझ्या प्रोड्युसरने परत इथं पोलीस पाठवते, त्यांना दे ही बिस्किट. तुझ्याकडे काय राहणार? गरिबी. मला वाटतं तुझ्या नशिबात गरिबीच लिहिली आहे डिंपल. तुम्ही याचं डबल करणार. उगाच मला नका येड्यात काढू. अगं तुझ्या समोर डबल करतो, मग तर विश्वास बसेल. दे. हे बघा डॉक्टर, इमानदारीनं परत द्यायच्या. आधीच सांगते. बर. हे बघ, ही पातळ कंगणी, याच्यात काय दिसतं का तुला? नीट बघ. नाही. हे बघ, दे बिस्किट. ही बिस्किट आता याच्या आत टाकतो. फसवलं तुम्ही मला. मला माझी सोन्याची बिस्किट पाहिजे. आत्ताच्या आत्ता बिस्किट पाहिजे, लगेच द्या. हे, आवाज कमी. तुझी कसली बिस्किट? ती बिस्किट माझी होती. या बिस्किटाकडे बघायची लायकी तरी का तुझी? आणि शेवटचं सांगतोय, मी नसताना माझ्या रूम मध्ये आले तर डायरेक्ट जेव घेईन.
नाव या माकडा बधीर बोकडा फटच्या दाताळा काय काय बोलायचं मी तुला हा पण आता डायरेक्ट नामा शेड झालास की रे. पतसंस्थेसाठी भूमिपूजनाचा कार्यक्रम पण झाला. तुझं लय चांगलं होणार आहे. इतका जी काय आनंद झालाय का नाही काय सांगू तुला. बजा तुझा आभार कसं मानू ना हेच कळणं झालं बघ मला. तुझं ते आभार विभार आहे का नाही घाल चुलीत. मला पार्टी पाहिजे जा घ्याव. अरे आताच देतो की ही बघ. ए माकडा काढलीस का बाटली बाय काय गरज काय 10 रुपयाची रे. तुला फक्त कारणच लागतं 10 रुपयाला. अरे दारू शिवाय पार्टी होते वय. एकच नंबर. नामा खरं बोलतोय. दारू शिवाय पार्टी होऊ शकत नाही. हा आपल्याकडे किती बाटल्या आहेत. एकच बर दे ती. हा नामा मानलं गाड्या तुला. लोकांचे पैसे डबल करत करत तू पतसंस्था सुरू करतोय. अरे तुझं कौतुक करावं ना तेवढं थोडंच आहे म्हणूनच आम्ही करत नाही. नामा तू आता सगळ्यांचे डबल करतो का नाही. मग आता हे डबल कर. ए आओ बाबू दादा मैं पैसे डबल करतो क्वार्टर नाही. बोललो होतो का नाही मी. नाम्याला नाही जमणार. त्याला काय जमणार नाही. अरे मला काही जमलं नसतं तर गावातल्यांनी एवढे पैसे दिले असते का माझ्याकडे. अरे पैसे तर कुणी पण डबल करत. हिम्मत असेल ना हे डबल करून दाखव. हिम्मत आणा ती कोट. आता बघा ना म्या काय चीज आहे ती. अरे मंगल वहिनी हा? कुठे मंगल. तुला कशी रे दिसली मंगल. नाही का नाही. मला भास झाला असेल. अरे असं कसा भास होईल तुला. तुला काही चढली का पितो कशाला रे तू. घ्या कोण कुणाला सांगते बघा. आगडम बकडम काम नको बिगडम. इज्जतचा प्रश्नम. एका क्वार्टरचे कर डबलम. ए माकडा अरे कुठला मंत्र आहे ह्यो. यो माझा मंत्र आहे. लय पॉवरफुल आहे. हे घ्या तुमच्या 2 क्वार्टर. अरे झालं की डबल. तुला म्हणलं होतं ना मी नामा लय कामाचा माणूस आहे. हे घे आता मस्त जाऊ आणि आपण दोघं पार्टी करू. चल करा करा. बशा बघितलं का त्याचा येड बनवलं. माझीच क्वार्टर ठेवले आणि त्यांना सांगितलं डबल झाले. येडं बनवलंय जा. खरंय खरंय येडं बनवलंय पण तू त्यांना नाही त्यांनी तुला येडं बनवलंय. अरे तुझी क्वार्टर घेऊन गेले ते. अरे तेच तर सांगतोय माझी क्वार्टर घेऊन. ओ बाबू दादा बाबू दादा. अरे नको दारूच्या मागे लागू. इकडे नाही नाही ह्याच्या एक नाही एक दिवस दारू बाहेर काढली पाहिजे एका बुकीतच. अगं घरीच बिस्किट आहेत ती सोन्याची आहे. काय तू इतके दिवस माझ्या मागे लागली होती पैसे हवेत. मला तरच आलं तुझ्यावर. घेऊन टाक. या बिस्किटाकडे बघायची लायकी तरी का तुझी. आणि शेवटचं सांगतोय मी नसताना माझ्या रूम मध्ये आले तर डायरेक्ट जेव घेईन. अगं मंगले. अगं तुझ्या उराव काय भूतभीत बसलाय का काय. तू भांडे आपटतेस. आत्या आत्या भांडी कशाला आपटताय. काय तुला यायला लागलं काय का. मी कशाला भांडे आपटते. अगं तू तर हित आहेस. भांडी कोण आपटत या. का घरात काय चोरबीर शिरला काय. थांबा मुडकाच बसली तो बघ. डिंपे जुटिंग बसले का काय तुझ्या उरावर. ती भांडी आपटतेस. काय झालं काय भांडी आपटायला. डोसकं बनकलंय माझं. ती दिसतच
पण म्हणून आमची कशाला उठवतेस? आणि काय ग, तुला कोणी काय बोलत नाही म्हणून चांगलंच अवसान आलंय की तुला. अर्धी भांडी तुझ्या बापाने ऐकून खाल्ली आहेत, उरलेली तू तोडून टाक. तू त्रास देते ना म्हणून पप्पा दारू पित्यात. डिंपे, तोंडाला येईल ते बोलू नको सांग. जर बघते तुझ्याकडं चांगलं तोंड चेसती म्हणजे अक्कल येईल तुला. नाही, एक काम कर, मला मारूनच टाक. असं बी जगून काय फायदा? या भिकारी घरात जगण्यापेक्षा मेलेलं चांगलंय. हो बाजूला. डिंपे, अगं तुझ्या काय जीभला हाड? अशी कशी बोलतेस ग तू? अया कंपाऊंडर जसा घरात आलाय ना तशी कर्कश सुरू झाली. एक दिवस चुकाचा नाही. अपशकुनी पायाचा त्याचा मुर्दा बसवला, त्याच्या पालखीचा निघाला धूर, त्याची लाकडे गेली मसनात, त्याचं लागलं दार. त्याचं डॉक्टर डॉक्टर काय 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 झालं? तुम्ही एवढं का घाबरलाय? डॉक्टर, माझ्या नवऱ्याला वेड लागलाय. तो जीव घेईल माझा. प्लीज मला वाचवा. हिच्या नवऱ्याला माझ्याबद्दल कळलंय की काय? हिने बाळाबद्दल तर सांगितलं नसेल ना? डॉक्टर, मला माहितीच होतं तू इथं येशील. तुझा जीवच घेतो. डॉक्टर सांगत आहे ना मला कसे वागताय ते. अहो काय झालं जयसिंगराव? तुम्ही यांना एवढा त्रास का देताय? त्रास ती मला देते डॉक्टर. अहो घरात जायला नको वाटतं हिच्यामुळं. सतत एकटी बडबड करत असते. अहो समोर कोणी नसतं पण ही त्याच्या बरोबरच बोलत असते. आता बघा, तिला मी दवाखान्यात घेऊन चाललेलो तरी इकडे पळून आली. ही दवाखान्यात गेली तर ही प्रेग्नेंट आहे, तिच्या नवऱ्याला कळेल आणि हिने घाबरून जर तोंड उघडलं तर माझी वाट लागेल. मला काहीतरी करायला पाहिजे. सांगा ना यांना मी वेडी नाहीये. हो, म्हणून एकटी बडबड करत असतेस. तू चल, तुला आज मी डॉक्टर घेऊन गेल्याशिवाय गप्प बसणार नाहीये. राव काय करता तुम्ही हे? मला तुमच्याशी जरासं महत्वाचं बोलायचं आहे. जरा बाजूला याल का 2 मिनिट? हा, चल. सिंगराव, तुम्ही काय करता तुमचं तुम्हाला कळत आहे का? किती मोठी रिस्क घेताय तुम्ही. जर का त्यांना दवाखान्यात घेऊन गेला, डॉक्टरने त्यांना विचारलं तुम्ही कोणाशी बोलता आणि त्यांनी सांगितलं त्यांच्या प्रियकराला तुम्ही मारून टाकलंय, तर हे प्रकरण किती महागात पडेल. जी गोष्ट तुम्ही जगापासून लपवून ठेवली ती सगळ्यांसमोर येईल. अहो पोलिसांपर्यंत कळेल. तुम्ही जेलमध्ये जाल, खडी फोडत बसाल. कळते का तुम्हाला? तुमचं मला पटतंय हो डॉक्टर, पण तिच्या त्या सततच्या बडबडीने ना माझं डोकं अगदी बधीर होऊन गेलंय हो. मला सगळं कळतंय, सगळं पटतंय, पण त्यांची अवस्था फार नाजूक आहे. तुम्ही त्यांना समजून घ्या. त्यांच्याशी प्रेमानं वागा, प्रेमानं बोला त्यांच्याशी. कदाचित त्या लवकर बऱ्या होतील. आणि जर नाही झाल्या तर मग तुम्ही दवाखान्यात घेऊन जा. बघा, मी तुम्हाला मित्र म्हणून सांगतो, तुम्ही ऐकायचं ना ऐकायचं, किंवा मग तुम्ही आत्ताही दवाखान्यात जाऊ शकता. नाही नको डॉक्टर, मी थोडे दिवस थांबतो. थँक्यू डॉक्टर, तुम्ही माझे डोळे उघडलेत. हो, नाहीतर मी माझ्या पायावरती दगड मारून घेत होतो. खरंच थँक्यू तुमचे अहो, डॉक्टर. हे काय करता? आभार वगैरे काय मानू नका. मित्राचे कसले आभार मानताय? जा, तुमची बायको खूप घाबरली आहे. जा, त्यांच्याशी प्रेमानं बोला, प्रेमानं वागा त्यांच्याशी. ए नीलम, तुला दवाखान्यात जायचं नाही? ठीक आहे, आपण नको जाऊया. हा, चल चल घरी चल, तू आराम कर. मला नाही जायचंय. हे मला आता घरी चल म्हणतील आणि डॉक्टरकडे घेऊन जातील. मी समजावलंय त्यांना, तुम्ही काळजी करू नका. जा घरी तुम्ही. चल घरी चल. नाही, मला नाही यायचंय तुमच्या बरोबर. अगं पण काय तुला इथंच राहायचंय कायमचं? चल घरी चल. चल, लवकरात लवकर काहीतरी केलं पाहिजे, नाहीतर हे प्रकरण अंगाशी येईल माझ्या. हिच्याकडून जो पैसा पाहिजे होता तोही मिळालाय, तसा हिचा काय उपयोग नाही.
सलोनी, लवकरच पार्सल पाठवतो तुझ्याकडे. बसा मग गप्पा मारत.